वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दसूर पाटी इथं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेताना घातले। त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले। वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलींचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, माऊलींकडे एकच मागणं आहे, ते म्हणजे सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी बांधवांना सुखी समाधानी राहू दे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मागील 2 वर्षांपासून पालखीचं स्वरूप पूर्णपणे बदललंय। वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे। त्यामुळे या वर्षीच्या वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मागील सर्व वाऱ्यांचा संख्यात्मक विक्रम तुटेल। जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत। AI तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्याही मोजली जाते। पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगले काम केले। वारीत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे। शौचालय, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणी पुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरणसेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत असंही फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।